नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. भारतात डायबिटीस आणि थायरॉइडचं जे प्रमाण आहे ते वाढत आहे. एकामागून एक वेगवेगळ्या आजारांना हे निमंत्रण देणाऱ्या अशा 2 आजारांवर आयुर्वेदामध्ये मात्र अत्यंत उपयुक्त असे उपचार आहेत. थायरॉइडमुळे डायबिटीसचा धोका आणि आयुर्वेदिक उपचार या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये TATC म्हणजेच द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकच्या संचालिका डॉक्टर सुषमा पाटील आणि TATCच्या रिसर्च हेड डॉक्टर भावना मेनकुदळे या दोघंही आलेले आहेत. आपण दोघींचंही स्वागत करूया. नमस्कार. कार्यक्रमात दोघींचं अगदी मनापासून स्वागत. या दोघींशी आपण चर्चा करणार आहोत, पण त्याआधी TATC विषयी आपण जाणून घेऊया. पुण्याच्या द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिकनं थायरॉइड आणि त्याच्याशी संबंधित आजारांवर अत्यंत उपयुक्त उपचार पद्धती विकसित केली आहे आणि आता जगभरात ती मान्य देखील केली गेली आहे. चला तर मग या उपचारांबद्दलच आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. सगळ्यात पहिल्यांदा डॉक्टर सुषमा, आपल्याला हा प्रश्न आहे. डायबिटीस आणि थायरॉइड या आजारांविषयी आज आपण चर्चा करणार आहोत किंवा बोलणार आहोत, पण सगळ्यात पहिल्यांदा या 2 आजारांविषयी आपल्याला काय सांगता येईल प्रेक्षकांना? खरं तर प्रशांत सर, तसं बघायला गेलं तर डायबिटीस पाठोपाठ आता थायरॉइडचे सुद्धा भारत हे एक राजधानी बनवू लागले. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात आजकाल आपल्याला थायरॉइड आणि डायबिटीसचे रुग्ण दिसतात. बरं, हे 2 शब्द काही फार अनोळखी आहेत असं नाही. आता खूप लोकांना त्याविषयी माहिती देखील झाली आहे, पण तरी सुद्धा आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्याला त्रास होतोय, लक्षणं दिसत आहेत. म्हणजे केस गळणं, चिडचिडपणा वाढणं, मूड स्विंग्स, इरिटेशन, अँक्झायटी, त्वचेच्या तक्रारी, ड्रायनेस, अशा अनेक तक्रारी आपल्याला दिसतात. पण तरीसुद्धा जर त्यांनी तपासणी केली नसेल तर त्यांना कळतच नाही की मला थायरॉइडसारखा कुठला आजार आहे, किंवा जर माझं वजन कमी होतं आहे किंवा खूपच जास्त वजन वाढतं आहे, किंवा मला कुठला ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे, तर मला कदाचित डायबिटीससुद्धा असू शकेल. आणि मग त्यानंतर आपल्याला अनुवंशिकता आणि या सगळ्या गोष्टी आहेतच, पण खूपदा तिथं निग्लिजन्स केला जातो आणि तो खरं तर नाही केला पाहिजे. दुसरा पार्ट जर बघितला ना, तर डायबिटीसचे आपल्याकडं आत्ता नोन केसेस जर बघायच्या झाल्या तर 79 मिलियन म्हणजे जवळपास 7.9 कोटी लोक डायबिटीसने ग्रस्त आहेत. आणि त्याच्याच अगेन्स्ट जर आपण थायरॉइडचं बघितलं तर 50 मिलियनपेक्षा सुद्धा जास्त थायरॉइडचे रुग्ण आत्ता आपल्याला डिटेक्टेड, की ज्यांना माहिती आहे मला थायरॉइड आहे, असे आहेत. मग यापेक्षा ज्यांना थायरॉइड आहे आपल्याला असं माहिती नाही, त्यांची संख्या यापेक्षा जास्त आहे, म्हणजे 50 ते 60% जात. सो इतक्या मोठ्या प्रमाणावरती हे थायरॉइड आणि डायबिटीस वाढते. आता ज्यावेळेला आपण थायरॉइड आणि डायबिटीस हे बघतो त्यावेळेला याच्यातले काही गोष्टी आपल्याला लक्षणं किंवा काही गोष्टींचं साधर्म्य सुद्धा बघणं गरजेचं आहे. म्हणजे काय, तर ज्यांना थायरॉइड आहे त्यांना डायबिटीस होण्याचे चान्सेस 3 पटीने वाढतात, आणि ज्यांना डायबिटीस आहे त्यांना थायरॉइड होण्याचे चान्सेस तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे हायपर असू देत किंवा हायपोथायरॉइड असू देत, त्या दोघांच्या मध्ये ज्यांना थायरॉइड आहे त्यांच्यामध्ये डायबिटीस होण्याचे चान्सेस वाढतात. आता हे का होतं किंवा का आपण एवढ्या सगळ्या गोष्टी कोरिलेट करतो? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे थायरॉइड आणि डायबिटीस ह्या एकाच सिस्टीमचे 2 आजार आहेत. एंडोक्राईन सिस्टीम जी आहे त्याचेच दोन्ही आजार आहेत, आणि या दोघांचं किती एकमेकांशी घट्ट नातं आहे किंवा एकमेकात किती ते इंटरलिंक आहेत. कारण थायरॉइड असेल किंवा डायबिटीस असेल, हे दोन्हीही मेटाबॉलिक डिसऑर्डर आहेत. म्हणजे त्याचा आपल्या पचनाशी, चयापचयाशी खूप जवळचा संबंध येतो. आणि जिथं म्हणजे थायरॉइडचे हार्मोन वाढणं असेल किंवा कमी होऊन असेल तर त्याचा अर्थातच त्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम हा आपल्या मेटाबॉलिझमवरती पडतो. आणि मेटाबॉलिझम म्हणजे काय, तर आपण जे काही अन्न घेतो त्यातले जे कार्बोहायड्रेट्स आहेत त्यांना आपल्याला त्याच्यावरती मेटाबॉलिझमची प्रक्रिया होऊन मग त्यातनं आपल्याला ग्लुकोज बाजूला करायचं असतं. आणि ते ग्लुकोज जे आहे ते आपल्याला कशासाठी हवं असतं, तर आपल्या प्रत्येक सेलला जी एनर्जी मिळते, जी आपल्याला ऊर्जा मिळते, ती कुठून मिळते, या ग्लुकोजमधून मिळते. आणि जर हे मेटाबॉलिझम जर हॅम्पर झालं तर अर्थातच तुम्हाला डायबिटीस होण्याचा धोका वाढतो. आणि मग इथं ती गोष्ट येते ती म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे काय, तर इन्सुलिन पॅनक्रियाजमधून निघतं, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर इन्सुलिन निघतं जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणातही कदाचित सिक्रेट होतं. पण जर इन्सुलिन रिसेप्टर्स व्यवस्थित काम करत नसतील, जर ते त्याला रिस्पॉन्ड करत नसतील, तर जे ग्लुकोज जे तयार झालं आहे, जे आहार रसातून आपल्याला सेग्रिगेट केलेलं आहे ते सेलपर्यंत जात नाही. आणि तसेच जे ग्लुकोज आहे ते रक्तामध्ये खूप काळापर्यंत पडून राहतं आणि तिथून मग आपल्याला
डायबेटीस टाईप 2 डायबेटीस होण्याचे चान्सेस वाढतात. टाईप 1 डायबेटीस जो आहे तो चाइल्डहुड किंवा अर्ली एजमध्ये आपल्याला दिसून येतो. मग याच्यामध्ये अनेक कारणं आहेत जी इन्सुलिन रेझिस्टन्सला कारणीभूत आहेत. त्याच्यामध्ये कोलेस्ट्रॉल जास्ती असणं हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. जेनेटिक डिफॉर्मिटी ज्याचा मी उल्लेख आता मगाशी सुद्धा केला की ऑटोइम्युनिटी जे आहे ते सुद्धा आपल्याला कुठेतरी आपण जेनेटिक चेंजेसमुळं ती ऑटोइम्युनिटी जास्त प्रमाणात दिसते असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर नोन एक फिक्स कारण त्याचं माहिती नसलं तरी सुद्धा. त्यानंतरचा जो पार्ट आहे तो म्हणजे अगेन PCOS. म्हणजे काय तर किती वेगवेगळ्या पद्धतीनं आपण किती अनेक आजारांना म्हणजे जर याच्याकडे दुर्लक्ष केलं तर आपण किती अनेक आजारांना निमंत्रण देतोय असं म्हणता येईल कदाचित आपल्याला. नक्कीच. डॉक्टर भावना, आत्ता सुषमा मॅडम जे म्हणाल्या की या दोन्ही आजारांमध्ये सिमिलॅरिटीज, समानता आपण जी म्हणतो त्या खूप आहेत. मग अशा वेळेला त्याच्यातल्या ज्या लक्षणं आपण म्हणतो तर लक्षणांमध्ये सुद्धा समानता आहे का, आणि दोघांमध्ये जे वेगवेगळे लक्षणं आहेत ती पण आपण सांगितली पाहिजेत खरं तर त्या बाबतीत काय सांगता येईल? नक्कीच. आत्ता जसं मॅडमनी सांगितलं की हे दोन्ही आजार जे आहेत त्याच्यामधले कॉमन फॅक्टर्स काय आहेत, तर सगळ्यात पहिलं म्हणजे ते दोन्ही आजार जे आहेत ते लाईफस्टाईल डिसऑर्डर्समुळे निर्माण होतात. त्याच्यानंतरची गोष्ट येते ती म्हणजे एंडोक्राईन सिस्टमशी हे निगडीत आजार आहेत आणि दोघांमध्ये पण मेटाबॉलिझम खूप जास्त प्रमाणात हॅम्पर होतं. सगळ्यात पहिलं जर आपण थायरॉईड ग्लँडशी निगडीत काही क्रियात्मक बिघाड बघितले तर त्याच्यामधला पहिला थायरॉईडचा जो डिसीज येतो तो म्हणजे हायपोथायरॉईड. हायपोथायरॉईडचे जर सिम्पटम्स आपण बघितले तर हायपोथायरॉईडमध्ये T3 आणि T4चं सिक्रिशन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात कमी होतं आणि त्याच्यामुळे मेटाबॉलिझम जे आहे ते खूप मंदावतं. मेटाबॉलिझम मंदावल्यामुळे अत्याधिक प्रमाणात आपल्याला थकवा जाणवणं, निरुत्साह वाटणं, अंगावर सूज येणं, अनकंट्रोल्ड वेट गेन होणं, त्याच्यानंतर भूक कमी किंवा जास्त लागणं किंवा कॉन्स्टिपेशनसारख्या तक्रारी आपल्याला जाणवायला लागतात. त्याच्यानंतर कॅल्शियमचं मेटाबॉलिझम जे आहे ते हॅम्पर झाल्यामुळे केस खूप जास्त प्रमाणात गळतात, त्वचेवर कोरडेपणा येतो, मस्क्युलर क्रॅम्प्स आपल्याला जाणवतात, जॉईंट पेन होतं आणि अशा अनेक तक्रारी आपल्याला हायपोथायरॉईडच्या बाबतीत दिसायला लागतात. त्या व्यतिरिक्त हायपरथायरॉईडमध्ये मेटाबॉलिझम जे आहे ते खूप फास्ट व्हायला लागतं. त्याच्यामुळे भूक खूप जास्त लागते आणि त्या मानाने वजन जे आहे ते झपाट्याने कमी व्हायला लागतं. त्याबरोबरीनं हृदयाचे ठोके वाढणं, छातीत धडधडणं, त्याच्यानंतर ट्रेमर्स म्हणजे हातापायांचा कंप होणं, अशा प्रकारचे सिम्पटम्स ह्याच्यामध्ये दिसतात. दोन्हीमधले आणि त्याच्याबरोबरीनं डायबिटीजमध्ये जे कॉमन सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये थकवा, निरुत्साह, त्याबरोबरीनं सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स म्हणजे अँझायटी, मूड स्विंग्स, डिप्रेशन असे काही कॉमन सिम्पटम्स या तिघांमध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबरीनं जे वेगळे डायबिटीजमध्ये दिसणारे कॉम्प्लिकेशन्स जे आहेत त्याच्यामध्ये अनकंट्रोल्ड मिक्च्युरेशन म्हणजे खूप जास्त प्रमाणात लघवीला लागणं आणि खूप जास्त तहान लागणं हे एक वेगळे आणि विशेष सिम्पटम्स आपल्याला डायबिटीजमध्ये दिसतात. त्या व्यतिरिक्त अनहिलिंग सोर्स म्हणजे कुठेतरी शरीराला एखाद्या ठिकाणी जर जखम झाली असेल किंवा एखाद्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन झालं असेल तर ते व्यवस्थित भरून न येणं हे डायबिटीजमध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसतं. त्या व्यतिरिक्त झपाट्याने वजन कमी होणं म्हणजे अनकंट्रोल्ड ब्लड शुगर जर असेल एखाद्याचं तर झपाट्याने वजन कमी होणं आणि भूक खूप जास्त लागणं असं थोड्याफार फरकाने आपल्याला कॉमन आणि विशेष सिम्पटम्स जे आहेत ते थायरॉईड आणि डायबिटीजमध्ये दिसून येतात. डॉक्टर सुषमा, मला एवढ्या सगळ्या माहितीनंतर एक वेगळा प्रश्न थोडासा विचारावासा वाटतो की वाईस वर्सा म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला थायरॉईड आहे तर त्याला डायबिटीस होण्याचे चान्सेस किती असतात आणि एखाद्याला डायबिटीस आहे तर त्याला थायरॉईड होण्याचे चान्सेस किती असतात. म्हणजे हे जे प्रमाण आहे ते जर आपल्याला कळलं तर मला असं वाटतं की काळजी घेणं खूप सोपं होईल. खरं तर या अगोदर पण आपण जे बोललो की हे एकाच सिस्टीमचे असल्यामुळे एकाचा परिणाम दुसऱ्यावरती आल्याशिवाय राहत नाही. आणि आजकाल आपली लाईफस्टाईल आणि आपले जे खाणं पिणं राहणीमान इतक्या सगळ्या गोष्टी चेंज होत गेलेत ना, त्यामुळे या दोघांचा एकमेकांशी खूप असा पूरक असा रिलेशन आहे असं आपण म्हणूया. मी या अगोदर पण बोलले की जर समजा थायरॉईडचे
थायरॉइड तुम्हाला आहे तर तुमच्यामध्ये थायरॉइड मधून डायबिटीस होण्याचे चान्सेस हे 3 पटीने, नॉर्मल माणसापेक्षा 3 पटीने जास्त असतात. म्हणजे तुम्ही तेवढे रिस्क फॅक्टरमध्ये असता किंवा रिस्क झोनमध्ये असतात जर तुम्ही त्या संदर्भाने योग्य ती खबरदारी नाही घेतली. मग आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, मी हे मगाशी पण बोलले की मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, त्यामुळं काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला थोडंसं जागरूक राहणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये आपले खाण्यापिण्याच्या सवयी असतील किंवा मग आपले लाईफस्टाईल जे चेंजेस असतील ते सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि मला हे सांगायला खूप आनंद होतो की आपला द आयुर्वेदिक थायरॉइड क्लिनिक याच्यामधला पहिला टी हा थायरॉइडसाठी उभा राहतो आणि शेवटचा डी हा डायबेटीससाठी उभा राहतो. म्हणजे हे सगळं इंटरलिंक्ड आहे. जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्हाला हे आजार होण्याचे चान्सेस तितकेच जास्त आहेत. त्यामुळं जर पहिल्या स्टेजमध्ये जर तुम्हाला पहिलं कळालं की मला थायरॉइड आहे, सो मी पुढं जाऊन कुठल्या तरी वेगळ्या आजारामध्ये लँड नको व्हायला किंवा माझे कोलेस्ट्रॉल्स वाढायला नकोत, माझं पचन चांगलं राहिलं पाहिजे, वजनाच्या तक्रारी मला नाही जाणवल्या पाहिजेत किंवा इन्फर्टिलिटीसारखी तक्रार मला नाही जाणवली पाहिजे, डायबिटीससारखी तक्रार नाही जाणवली पाहिजे, तर वेळेत जिथं आपण सुरुवात करतोय थायरॉइडवरून तिथंच जर तुम्ही पंचकर्मातल्या डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस आणि TRDP सारखी जर उपचार पद्धती अवलंबली तर तुम्ही हे गोष्टीत पुढे लँड होण्यापासून वाचू शकता. आणि मेटाबॉलिझम सुधारणं म्हणजे काय, आपण मगाशी इन्सुलिन रेझिस्टन्स किंवा ग्लुकोज इंटॉलरन्स सुद्धा बघितला. तर काय होतं की त्यांची कपॅसिटी कमी पडते, साखर जे ग्लुकोज आहे त्याला युटिलाइज करण्याची, आणि त्यामुळे ते रक्तामध्ये तसंच पडून राहतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो म्हणजे हे सगळं घडतं ते लिव्हरमध्ये घडतं. त्यामुळं मग त्याचा परिणाम आपल्याला कुठेतरी आपल्या ग्रेड 1 फॅटी लिव्हर वगैरे असे जे आपल्याला रिपोर्ट सोनोग्राफीमध्ये दिसतात ना, हे तिथं दिसायला लागतात. पुढे जाऊन मग हार्टच्या तक्रारी किंवा रिस्क फॅक्टर जो आपण बघतो, कोलेस्ट्रॉल वाढून मग पुढे जाऊन हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस वाढतात. अशा अनेक, म्हणजे त्यामध्ये डायबेटीस किंवा शुगर जर कंट्रोल राहिली तर पुढे जाऊन डोळ्यांवरती तो परिणाम येतो, त्यानंतर स्किनवरती परिणाम येतो, रिनल फेल्युअर सुद्धा येऊ शकतं. म्हणजे खूप जणांच्या तुम्ही सुद्धा पाहिलं असेल की नंतर डायलिसिस सारखी एक्स्ट्रीम ट्रीटमेंट आपल्याला करण्याची गरज लागते. तर हे सगळं आपल्याला जर टाळता येत असेल तर आपण का नाही योग्य ती पावलं उचलली पाहिजेत. नक्कीच. आणि या सगळ्यावरती द थायरॉइड क्लिनिक जे आहे ते खूप छान पद्धतीनं काम करत आहे. डॉक्टर विक्रांत पाटील आणि डॉक्टर सुषमा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे क्लिनिक पुण्यात काम करत आहे, मुंबईमध्ये काम करत आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या संदर्भामध्ये काही शंका असतील, प्रश्न असतील तर निश्चितच द थायरॉइड क्लिनिकशी संपर्क केला पाहिजे. ब्रेकची वेळ होते पण त्याच्या आधी एक प्रतिक्रिया दाखवणार, कारण मी जसं आत्ता म्हटलं की दोघेही गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. त्यामुळे अनेक रुग्ण आहेत ज्यांनी यशस्वी असे उपचार घेतले थायरॉइड क्लिनिकमध्ये आणि त्यांना खूप छान त्याचा फायदा झाला. अशाच एका रुग्णाची प्रतिक्रिया माझ्याकडे, आपण बघूया. इथे TATC मध्ये 2018 पासून ट्रीटमेंट घेते थायरॉइडसाठी. एकदा सरांचा झी मराठीला कार्यक्रम बघितला, त्यात कळालं की तुम्ही गोळी घेते ॲलोपॅथीची पण तुमचे बाकीचे सिम्पटम्स तसेच आहेत. त्रास मला आधी होता, छाती धडधड करायचं, केस गळायची, टेन्शन यायचं, चिडचिड व्हायची. जवळजवळ माझं 6 ते 7 किलो वजन कमी झालं. वेट लॉस झालं, 10 किलो 2-3 महिन्यामध्ये माझं कमी झालं. पूर्ण गोळी बंद झाली आता माझी. पहिली मी अर्धा किलोमीटर चालू शकत नव्हते, पण आता मी 5 किलोमीटर रेग्युलर रोज चालते. खूप म्हणजे खूपच जास्त फरक पडलाय, उत्साह वाटायला लागला खूप चांगला रिझल्ट आहे. नॉर्मल रिपोर्ट्स आहेत. त्रास सुद्धा माझे आता कमी झाले आणि खूपच पॉझिटिव्ह माझ्यावरती इफेक्ट होतोय. माझी गोळी आता पूर्णपणे बंद झाली, आता मला बरं वाटतंय. 15,000हून अधिक थायरॉइड पेशंट्सचा विश्वास जिंकलेल्या TATC च्या जवळच्या क्लिनिकला आजच भेट द्या. निश्चित. आणि TATCचे नंबर्स आत्ता TV स्क्रीनवरती आहेत, त्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल, तुमच्या कुटुंबातलं कोणी असेल, परिवारातलं कोणीतरी असेल, मित्र परिवारातलं कोणीतरी असेल, तुम्ही निश्चितपणे त्यांना सल्ला देऊ शकता की बाबा हा आजार असेल तर तुम्ही TATCचा सल्ला नक्की घ्या. वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची, कुठेही जाऊ नका, पाहत रहा सामसंजीवनी. सामसंजीवनीमध्ये विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. थायरॉइडमुळे डायबिटीसचा धोका आणि आयुर्वेदिक उपचार या विषयावरती आज आपण चर्चा करतोय. आणि TATCच्या संचालिका डॉक्टर सुषमा पाटील आणि TATCच्या रिसर्च हेड डॉक्टर भावना आपल्यासोबत आहेत. डॉक्टर भावना, आपल्यालाच माझा पुढचा प्रश्न आहे. तुमच्याकडे थायरॉइडसाठी TRDP उपचार आहेत, तर ते नेमके काय आहेत आणि त्याच्यामुळे डायबिटीसवर त्याचा जो काही परिणाम आहे तो परिणाम दिसून येतो का, या बाबतीमध्ये काय सांगा.
ची जी TRDP आहे म्हणजेच द थायरॉइड रिॲक्टिव्हेशन आणि डिटॉक्सिफिकेशन प्रोग्राम, ही एक कॉपीराइटेड ट्रीटमेंट प्रोटोकॉल आहे. म्हणजेच TATCच्या आमच्या 15 वर्षाच्या अनुभवातून जे काही 15,000हून अधिक पेशंट्स आमच्याकडे बरे झाले, त्यांचा जो अनुभव आम्ही घेतला त्यातून विकसित केलेलं जे चिकित्सा प्रणाली आहे ती म्हणजे TRDP आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही पंचसूत्री कार्यक्रम राबवतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिले 2 महत्त्वाचे मुद्दे येतात, ते म्हणजे आश्वासन आणि निदान. ह्याच्यामध्ये सर्वात पहिलं पेशंट आमच्याकडे आला की त्यांचे व्यवस्थित साईन्स अँड सिम्पटम, त्याच्यानंतर ऑटोइम्युनिटी, क्रॉनिसिटी, त्यांची फॅमिली हिस्ट्री आणि त्यांचे रिपोर्ट्स जे आहेत त्याच्यानुसार आम्ही काही पॉईंट्स काढतो आणि त्याच्या बरोबरीनं जे काही स्कोअर निघतो, जे आमच्या TATCच्या सॉफ्टवेअरमध्ये जनरेट होतो, त्याच्यानुसार आम्ही TRDPमध्ये पेशंटला एनरोल करतो. त्या एनरोलमेंटनंतर सगळ्यात महत्त्वाचा स्टेप येतो तो म्हणजे इंटरनल मेडिकेशन आणि डिटॉक्स थेरपीज. इंटरनल मेडिकेशनमध्ये काय होतं की तुमच्या थायरॉईड ग्लँडचं रिॲक्टिवेशन होतं, म्हणजे जे काम व्यवस्थित करत नाही आहे, तुमची थायरॉईडची ग्रंथी असू दे किंवा डायबिटीज संदर्भात जे काही बिघाड तुमच्या पॅनक्रियाजमध्ये झाले असेल किंवा जे काही बिघाड तुमच्या एंडोक्राईन सिस्टममध्ये झाले असेल, ते आपण व्यवस्थित करण्याचा म्हणजे रिॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न ह्याच्यामध्ये करतो. त्याचबरोबरीनं जर त्याला डिटॉक्स थेरपीची जोड दिली तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप छान रिझल्ट्स पाहायला मिळतात. ह्याच्यामध्ये जे नकळतपणे आपल्या जीवनशैलीमध्ये फॅट सॉल्युबल टॉक्झिन्स आपल्या शरीरामध्ये ज्या भरपूर प्रमाणात ॲक्युम्युलेट होत राहतात आणि त्याला फ्लश करण्यासाठी आपल्याकडे दुसरं काहीच ऑप्शन उपलब्ध होत नाही, त्यावेळेला TRDP नावाची जी आपली उपचार पद्धती आहे ती फॅट सॉल्युबल टॉक्झिन्सला व्यवस्थितरित्या आपण बाहेर काढू शकतो. ह्याच्यामध्ये नुसतंच फॅट सॉल्युबल टॉक्झिन्स नसून तर आपल्या शरीरामध्ये जे काही फ्री फॅटी ॲसिड्स किंवा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस जो निर्माण होतो, ज्याच्यामुळे एजिंगची प्रोसेस जी आहे ती खूप जास्त वाढत असते, ती सुद्धा कमी होण्यासाठी मदत करते. त्याचबरोबरीनं HPA ॲक्सिस म्हणजेच हायपोथॅलॅमो पिट्युटरी ॲड्रिनल ॲक्सिस, ह्याच्यामध्ये कॉर्टिसॉलचं प्रमाण जे आहे ते खूप जास्त प्रमाणाबाहेर वाढलेलं दिसतं बऱ्याच वेळेला. मग ते हायपरथायरॉइड असू दे, हायपोथायरॉइड असू दे किंवा डायबिटीजचे पेशंट असू देत, मग हे सुद्धा करेक्ट करण्यासाठी ह्या थेरपीचा खूप चांगला उपयोग होतो. त्याचबरोबरीनं सेरोटोनिन आणि डोपामाइन सारखे जे आपले हॅपी हॉर्मोन्स असतात ते सुद्धा ह्या थेरपीमुळं संतुलित किंवा बॅलन्स केलं जातं. तर अशा काही फॅक्टर्स आहेत की TRDPची इंटरनल मेडिकेशन आणि डिटॉक्स थेरपी 100% फायदा करते पेशंट्समध्ये, मग ते थायरॉइडचं पेशंट असू दे किंवा डायबिटीजचं पेशंट असू दे. त्याचबरोबरीनं जर ह्यांच्यामध्ये आपण योगा, थेरपॅटिक योगा आणि थेरपॅटिक डाएटची जोड दिली तर रिलॅप्स परत होत नाही या पेशंट्समध्ये. तर मग डायबिटीज असू दे मग किंवा थायरॉइडचं पेशंट असू दे, ह्या दोन्हीमध्ये सारखेच जे फॅक्टर्स आहेत ते कारणीभूत असल्यामुळे नक्कीच ह्या दोघांमध्ये चांगला फरक पडतो. आणि पुढे जाऊन मला असंही एक छोटीशी अनाउन्समेंट करायची आहे की आमच्या TATC क्लिनिकमध्ये जे कोणी हे प्रोग्राम आज पेशंट बघतायत त्यांनी जर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल केला तर त्यांच्यासाठी एक विशिष्ट सवलत आम्ही ठेवलेली आहे. एक्सपर्ट डॉक्टर कन्सल्टेशन आणि थेरपॅटिक डाएट कन्सल्टेशनवर आम्ही 50% सवलत देतो आहे. त्यांना एक विशिष्ट कुपनसुद्धा जनरेट करून पाठवला जाईल त्यांच्या नंबरवर. तर ही ऑफर आहे. नक्कीच खूप महत्त्वाची संधी आहे असं मला वाटतं. त्यामुळे जे कोणी प्रेक्षक आत्ता पाहत आहेत आणि हे जे त्रास आहेत जो महत्त्वाचे थायरॉइड आणि डायबिटीज सारखे या त्रासापासून जर मुक्त व्हायचं असेल तर मला वाटतं हे कन्सल्टेशन आपल्याला घ्यायला लागेल. गीतांजली आहेत विटा सांगली मधलं, तिथून त्यांना बोलायचं आहे. डॉक्टर सुषमा, आपल्यासाठी हा प्रश्न आहे, बघूया त्यांना काय विचारायचं आहे. बोला, काय प्रश्न आहे आपला गीतांजली? मॅडम, मला असं विचारायचं होतं तुम्हाला, मी काय थायरॉइडची वगैरे टेस्ट केली नाही, परंतु माझी खूप चिडचिड होते, केस गळतीचा त्रास भरपूर आहे. मी मेडिकल मधून हेअर ऑइल वापरून बघितलं पण काही याच्यावर फरक पडला नाही.
माझी खूप चिडचिड होते. बरं, वय किती आहे तुमचं? माझं वय 34-35 वर्ष आहे. बर, आणि घरामध्ये कुणाला थायरॉइडची काही हिस्ट्री आहे? नाही, काही नाही मॅडम. बर, आणि हा त्रास कधीपासून होतोय? आता जवळजवळ 2-3 महिने झाले मला हा त्रास होतोय, पण मला ह्या महिन्यात खूप जाणवायला लागले. म्हणजे खूप चिडचिड होते. पाळी संदर्भाने काही तक्रारी जाणवत आहेत का? पाळीच्या संदर्भात काही तक्रारी जाणवत आहेत का? हो, तक्रार आहे मॅडम. बर, ठीक आहे. काय सांगताय? मी पहिलं तर त्यांना हे सजेस्ट करेन की एक जे कागदोपत्री आपल्याला गरजेचं असतं, लक्षणं वाईज आपण बघतो, पण जसं आपण बघतो की PCOS मध्ये पण अशा पद्धतीची काही लक्षणं आपल्याला दिसतात, तर एकदा T3, T4 आणि TSH फक्त रक्ताची तपासणी आहे. ब्लड सॅम्पल घेतलं जातं आणि तपासणी सकाळी तुम्ही रिपोर्ट दिला करायला तर संध्याकाळपर्यंत तुम्हाला तो रिपोर्ट हातामध्ये येतो. मग त्यावेळेला आपल्याला काही गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. म्हणजे काय तर त्यांच्यामध्ये त्यांच्या सगळ्या सिस्टम्स इन्व्हॉल्व झालेले. आता तसं बघायला गेलं तर थायरॉइड ही इथं लोकेटेड असणारी ग्रंथी आहे आणि त्याचं काम जर मेटाबॉलिझम आहे तर मग चिडचिड, मूड स्विंग्स, इरिटेशन, एन्झायटी का जाणवते? कारण ते फक्त मेटाबॉलिझम नाही करत, तर ते शरीरातली सगळ्यात महत्त्वाची अशी दुसरी ग्रंथी आहे की ज्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शरीरावरती पडतो, सगळ्या सिस्टीमवरती पडतो. म्हणून पाळीच्या तक्रारी सुद्धा जाणवतात. केस गळणं, मगाशी झालं आपलं बोलणं की हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. म्हणजे तुम्ही जे घेताय, खाताय, त्यातनं जर तुम्हाला योग्य प्रमाणात कॅल्शियम मिळत नसेल, तुम्हाला विटॅमिन डी कमी पडतंय, फॉलिकल आयर्न कमी पडतंय, तर या सगळ्या जर गोष्टींचा परिणाम तुमच्या शरीरावरती येणार आहे आणि कुठंतरी तुम्हाला ती डेफिशियन्सी जाणवणार आहे आणि त्यातनं तुमचं डिजनरेशन जे आहे ते होणार आहे. म्हणजेच तुम्हाला वार्धक्य लवकर येणार आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कितपत आणि किती लवकर बाहेर पडायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. त्यामुळे मी त्यांना परत अपील करेन की आपलं कराड आणि कोल्हापूर दोन्ही ठिकाणी क्लिनिक आहे, तर तिथे येऊन एकदा कन्सल्टिंग करून जावं. म्हणजे तुम्हाला काही योग्य ते मार्गदर्शन, मग तो आहाराच्या संदर्भाने नियोजन असेल किंवा इतर गोष्टींच्या संदर्भाने असेल. इथं होलिस्टिक अप्रोच ठेवला जातो. त्यामुळे तिथं सगळ्याच गोष्टी म्हणजे थेरपेटिक योगा असेल, आहाराचं मार्गदर्शन, मेडिकेशन आणि पंचकर्म ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं गाईड केल्या जातील. नक्कीच खूप महत्त्वाची माहिती आजच्या या भागामध्ये आपल्याला मिळालेली आहे. TATCच्या या दोन्ही डॉक्टर्सकडून 2 महत्त्वाच्या गोष्टी मला फक्त थोडक्यात नमूद करायच्या आहेत. एक म्हणजे कुठलाही उपचार स्वतःवरती करू नका. जे आता त्या मॅडमनी सांगितलं की मी कुठलाही उपचार केला नाही आहे, तर तसं करू नका. कन्सल्टेशन खूप महत्त्वाचं. आपल्या शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत ते कशामुळे आहेत हे डॉक्टर्स खूप छान पद्धतीने सांगू शकतात. डायग्नॉस महत्त्वाचं आणि त्यानंतर उपचार महत्त्वाचे. आणि या सगळ्यासाठी तुम्ही कधीही TATCला भेट देऊ शकता. त्यांचे संपर्क क्रमांक आता TV स्क्रीनवरती आहे. तुम्हा दोघींचे खूप खूप मनापासून आभार. तुम्ही आलात, वेळात वेळ काढून आणि आमच्या या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल. आणि याबरोबरच वेळ होते इथे थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा साम TV.